हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अचानक मला मुंबईला जावं लागलं, कारण की पौर्णिमा झाली. तर पौर्णिमा झाली, पूजा वगैरे सगळं केलं, सत्यनारायण केलं आणि अचानक मला जावं लागलं. आणि ते व्हिडिओ अपलोड होणार नाही. मी आता मुंबईवरून आल्यानंतरच व्हिडिओ अपलोड होणार आहे. तर व्हिडिओ बनवून ठेवला आहे आणि फक्त एडिट करायला मला वेळ नाही, म्हणून त्याच्यासाठी मी एडिट करायला अचानक मला फोन आला. तर मी मुंबईला निघाली आहे. तर पहिले पुण्याला जाते, पुण्यावरून माझ्या आईला घेऊन मग मुंबईला जाणार आहे. मी मुंबईवरून आल्यानंतर मग एडिट करून अपलोड करणार आहे. तर मी प्रयत्न करते रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करायचं. मग काय नाही काय होतच आहे. तर व्हिडिओ न अपलोड करता म्हणजे कसं 1 दिवस आड, 2 दिवस आड असं होतं, गॅप पडते. म्हणून प्लीज मला माफ करा. तर मी प्रयत्न करेल, कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत जाईल. तर पाऊस खूप आहे, त्या पावसातच मी चालली आहे. आणि बघा मला थंडी खूप वाजायला लागली आहे ते बघा. आणि कार्तिकला कानटोपी घाल म्हटलं तर घालं ना. तर आता पावसाळ्याचा दिवस आहे, म्हटलं चला आता शूट करायचं आणि पावसाळ्याचा नजारा आणि सुंदर दृष्ट निसर्ग वगैरे असं सुंदर सुंदर आपल्या कॅमेऱ्यात कॅचअप करायचं, म्हणून आता चालला. आणि नशिबाने मी पावसाळ्यात एवढा प्रवास कधीच नाही केला. आता साताऱ्यात एवढा पाऊस आहे म्हटलं तर मुंबईत केवढा असेल. तर जेवढं मला शक्य झालं तेवढं मी व्हिडिओ बनवले, कारण की पावसाळ्यात आहे म्हणून मी जास्त व्हिडिओ बनवला नाही. बसमध्ये कंटिन्यू बनवू शकते, बसमध्ये कसं, आणि बाहेर निघालं तर पाऊस असला तर बनवू शकत नाही, पावसाळा नसला तर बनवणार. आता बघा मी स्वारगेट बसस्टँडला उतरली आहे. तर पाऊस बारीक बारीक आहे. चला तेवढंच व्हिडिओ बनवायचा. आणि तुम्हाला एक सांगायचंच राहिलं तर थोडा पाऊस होता, त्या पावसातच एवढ्या बसमध्ये एवढी गर्दी, प्रचंड गर्दी. तुम्हाला ते कॅचअप करायचं लक्षातच राहिलं नाही बघा. पाऊस असला की थोडंसं बस वगैरे लेट झाला की किती प्रचंड गर्दी असते. आम्ही ना 2 का 3 बस सोडले. तर कार्तिक म्हणत होता गर्दीत ना नको जायला, बस करते निवांत जाऊया म्हणते. तर त्याच्यानंतर बस भेटली तर बस गेलो. त्याच्यानंतर काय झालं की पाऊस लागला तर व्हिडिओ केलाच नाही. तर डायरेक्ट उद्या सकाळचा व्हिडिओ हा, तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मी आणि माझी मम्मी, तर मम्मीच्या घरी गेलती मी आणि रात्री तिथं झोपली, जेवली वगैरे झोपली. सकाळी परत फ्रेश झालो. तर बघा 7चं टायमिंग आहे. सकाळी मी 6ला का 5:30ला घरातून निघाले. बस भेटत नाही, आता पावसाळा दिवस आहे, थोडं लेट होऊन जाते. आणि इथं बघा आता पाऊस नाही म्हणून मी शूट करायला लागली. पाऊस असला की शूट करू शकत नाही. आणि मम्मीला घेतली, आता मुंबईला चालली सकाळी. आणि हे बघा स्वारगेट बसस्टँडला आली आहे. तर पाऊस नाही, पाऊस आहे पण कमी आहे, म्हणजे रिमझिम पडते थोडं थोडं. तर मी व्हिडिओ करायला लागली. आणि पाऊस असला की व्हिडिओ बनवू शकत नाही. आता इथं बघा मी आतमध्ये जाते. स्वारगेट बसस्टँडच्या आतमध्ये ना मुंबईचे बस भेटतात, इथंच भेटतात, कुठं दुसरीकडे भेटत नाही. तर फायनली आम्हाला ना मुंबईची बस भेटली. आणि इथं बघा बसमध्ये बसलो आणि सीट पण चांगले भेटलं. गेल्या वेळी तर सीट ना उन्हाळ्या टायमाला सीट भेटत नाही, पावसाळा हाय म्हटल्यावर भेटलं. तर मला 2 सीट भेटल्या आणि माझ्याच बाजूला मम्मीला भेटल्या, असं 3 सीट भेटले. 4 आहेत ना, एका सीटवर रिझर्वेशन होतं आणि दुसरं, आणि अख्ख्या बसमध्ये एकच रिझर्वेशन होतं, बाकी सगळं खाली होती. तर आम्ही बसलो आणि मस्त प्रवास झाला. पावसाळ्याचा आनंद घेत चाललो आहे. पण पाऊस पण भरपूर प्रमाणाच्या बाहेर होते. आता साताऱ्याला एवढा पाऊस आहे, पुण्याला एवढा पाऊस आहे, तर मुंबईला किती पाऊस आहे. आणि तुम्हाला सांगते अख्खा पूर्ण प्रवास आहे ना पावसातच केलं आहे. आणि इथं बघा मेट्रो ट्रेनचं हे स्टेशन आहे, त्याच्या अलीकडे ना तर पाण्याचं आहे. बघा पाऊस आला की केवढं मोठं नदी वगैरे भरते. आणि हे रेल्वे रूल आहे. आणि आता पुण्याचा प्रवास, आता बघू, आता जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. पावसाळ्यात आहे आणि एवढं शूट करताना मी एक साईडला पूर्ण भिजले आहे. एवढं शूट करायचे, एवढा निसर्ग आनंद, एवढं मस्त भारी. पावसाळ्याचा आनंद घेण्यात मजा जेवढी आहे ना, आणि तेवढीच खूप भारी वाटते. आणि निसर्ग पावसाळ्यात पूर्ण निसर्ग ना खुलून दिसतं आणि एवढं भारी वाटत होतं ना. आणि आता इथं बघा खडकी स्टेशनच्या पुढे आलो आम्ही इकडे. चला, कार्तिक म्हटलं की मला भूक लागली, तर घरातूनच खाऊ घेऊन आलेलो. तर मग तेच खात होते, फरसाण वगैरे बिस्किट वगैरे सगळं घेऊन आलं तर घरातच भरलेलं. आणि इथं बघा पिंपरी चिंचवडच्या बसस्टँडला आलो. इथं 5 मिनटं थांबली, 5-10 मिनटं थांबते इकडे. पिंपरी चिंचवड बसस्टँड आहे. तर आता हे लवकर मला बस भेटली, 8ची बस भेटलेली आहे. नाही सॉरी, 7:30ची बस आहे ना, ती 8ला भेटली मला. तर 7:30ला आम्ही लवकर आलो बसस्टँडला. तर थोडंसं लेट, आता पावसाळा म्हटलं तर प्रत्येकला
आता तुम्हाला सांगते, मुंबईत ट्रेन एकदम वेळेवर येणार आहे ना, ते सगळं लेट येते. तर बस आहे, तर बस पण लेट येणार, कारण की पावसाळ्यात तर हळूहळू चालते असं. आणि आता इथं बघा आम्ही छानपैकी आता प्रवास करतो. पाऊस बघा किती आहे, तुम्हाला सगळं दाखवते तुम्हाला. आता हे पुन्हा सोडल्यानंतर घाट लागतो ना, म्हणजे लोणावळ्याच्या अलीकडे, तर तिकडचे दृश्य तुम्हाला दाखवते. एवढं सुंदर आहे ते, बघतच मला एवढं भारी वाटत होतं ना. तर सगळं तुम्हाला आज प्रवासात दाखवणार आहे. तुम्ही मला तसं सगळं प्रवासात दाखवते. आम्हाला फक्त मुंबई 10-15 मिनिटाचं काम आहे, तेवढं करणार आहे आणि तिथून परत रिटर्न करणार आहे. आणि मी काय करणार आहे, मी जास्त दिवस राहणार नाही, कारण कार्तिकची शाळा आहे. तर मी जाणार आहे मुंबईला, 5-10 मिनटं तिथं थांबणार आहे आणि परत तिथून जाणार आहे. म्हणजे परत तिथून पुण्याला येणार आहे. तिथं रात्र मम्मीकडे राहणार आहे रात्री. त्याच्यानंतर मग सकाळी उठले की मी परत साताऱ्यात येणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहे, लवकर जाऊन लवकर येणार आहे. तर आज तुम्हाला मी फक्त प्रवासाचं शूट करून दाखवणार आहे. बाहेरचा नजारा बघा, पाऊस बघा किती, आणि निसर्गदृष्ट किती सुंदर आणि छान वाटते. आज तुम्हाला मी काय तुम्हाला दाखवणार आहे, फक्त प्रवासाचं दाखवणार आहे. तर पहिल्यांदा मी एवढ्या पावसात प्रवास करते. तर करते मी म्हणजे बायचान्स अर्जंट असलं तर, मग शक्यतो बड्डेच्या दिवशीच पाऊस कमी असला तर जाते, नाहीतर एवढा पावसात मी पहिल्यांदाच मी प्रवास केला आहे बरं का. आणि तो पण सातारा ते पुणे ते मुंबई पहिल्यांदा असं प्रवास करते पावसात. आणि इथं बघा गणपती बाप्पाचा मूर्ती केवढी खूप मोठी, एवढं छान वाटते ना. तर हे आहे पुण्याच्या हायवे रोडलाच आहे, पुन्हा मुंबईच्या रोडच्याच हायवे रोड आहे. एवढं भारी वाटत होतं ना, छान वाटत होतं. आणि सगळीकडे पाणी बघा, खाली आहे ना सगळं पाणी भरलंय. गणपती बाप्पाची मूर्ती खूप मोठी आहे बरं का, तुम्हाला दाखवते हे बघा. आणि किती सुंदर आणि छान वाटते हे बघा. तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ, आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. निसर्गाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात का, ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असला नजारा आणि असला व्हिडिओ, आजचा दिवस परत कधीच येणार नाही, म्हणून मी सगळं कॅमेऱ्यामध्ये कॅचअप करते आणि व्हिडिओ बनवला आहे बरं का. आणि भारी वाटते. आता परत मुंबईला मेन म्हणजे कसं, आज पावसाळ्याचा दिवस आहे, पूर्ण दृष्ट एवढं सुंदर आहे, परत कधी येणार नाही. हा दिवस गेला की परत येत नाही, आणि कोणता पण दिवस गेला ना परत कधीच येत नाही. आजचा दिवस कधीच येत नाही. तर तो वेगवेगळा आहे, तर वार दिनांक सगळं सेम असतो, पण दिवस येत नाही तो. आणि इथं बघा आम्ही फायनली हायवे रोडला आलो, आणि आजूबाजूला डोंगर आहे, तुम्हाला दाखवते. आणि प्रवास खूप, आजूबाजूला डोंगर आला ना तो तुम्हाला दाखवते. त्या डोंगरातून पाणी एवढं पडतं ना, एवढं भारी वाटत होतं ना. हे बघा डोंगर आलं ना, आणि तिथून पाणी कसं पडतंय तुम्हाला दाखवते. एवढं सुंदर आणि भारी छान वाटत होतं. आणि लागला आता ब्रिज, आणि हे ब्रिज बघा, सुंदर वाटत होतं ब्रिजवरून प्रवास करायला. तर समोरून दाखवते हे बघा, काही दिसत नाही, लय प्रचंड पाऊस, भरपूर पाऊस आहे, काही दिसत नाही. आता बघा ब्रिजच्या आतमध्ये आलं तर सगळं कोरडं आहे, तर छान वाटतंय. आणि ब्रिजच्या बाहेर गेलं की सगळं पाऊस. आता हे ब्रिजच्या आतमध्ये म्हणजे डोंगराच्या आत भुहेरी मार्ग आहे, तर मी ब्रिजच म्हणायला की भुहेरी मार्ग आहे. हे बघा डोंगराचं पाणी कसं पडतंय, खूप सुंदर वाटतंय. पावसाळ्याचा दिवस आहे, आजूबाजू वातावरण कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण असे व्हिडिओ बघायला आवडतात का, ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज फक्त तुम्हाला मी प्रवासाचं शूट करणार आहे, कारण की प्रवास खूप आहे, मोठा आहे. आणि आम्ही 5-10 मिनटं तिथं थांबणार आहे, परत आम्हाला घरी यायचं आहे. तर म्हणून तुम्हाला फक्त प्रवासाचं शूट करून दाखवणार आहे. आणि इथं बघा आता आलो आम्ही इकडे पनवेल हायवे रोडला. ते प्रत्येक बस तिथं थांबते जेवणासाठी. तिथं पाणी बघा केवढं साचलं. आता मुंबई चालू झालं म्हटलं तर पाणी चालूच होणार आहे. तर इथं बघा प्रत्येक बस थांबते जेवणासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ पुढे दाखवते. इथून पुढे मुंबई चालू होणार आहे, तर पुढचा व्हिडिओ पुढे दाखवते. तर मुंबईच्या पाण्याचा दृष्ट किंवा तिकडचं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. तर इथं बघा जेवणासाठी थांबलं म्हणून आम्ही इथून काही घेत नाही, सगळं महाग भेटतंय, उगाच पैशाला नाश नाही. वाटलं की आम्ही उतरलं ना मुंबईला तर तिथं कुठं पण हॉटेलमध्ये खाऊ शकतो, पण इकडे नाही, कारण की प्रचंड महाग भेटतं, एवढं होतंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हे कोण आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा.